नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम इंग्रजी विषयाचा 3.3 स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग ही कविता पाहणार आहोत. ही कविता रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांनी लिहिलेली आहे. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग म्हणजे एका बर्फाच्छादित संध्याकाळी, एका बर्फाळ संध्याकाळी जंगलामध्ये थांबताना. कवीचा परिचय पाहूया. रॉबर्ट ली फ्रॉस्ट 1874 to 1963 was an American poet. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of American colloquial speech. रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांचा जन्म 1874 साली झाला आणि मृत्यू 1963 साली झाला. ते एक अमेरिकन कवी होते. त्यांचं प्रामुख्याने त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये अमेरिकन ज्या बोलीभाषा आहेत त्यांचं आणि अमेरिकन ग्रामीण जीवनाचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे ते जास्त उल्लेखनीय कामगिरी आहे. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट्स ऑफ द 20th century. म्हणजे 20व्या शतकातील एक अतिशय आदरणीय आणि अतिशय प्रसिद्ध असे ते कवी आहेत. ही रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइजेस फॉर पोएट्री. त्यांना त्यांच्या कवितेसाठी 4 वेळा पुलित्झर प्राइज मिळालेला आहे. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोई इव्हनिंग. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. ह्या कवितेमध्ये कवींनी एक छोटासा जो बर्फाच्छादित जी संध्याकाळ होती, म्हणजे बर्फ पडणारी जी संध्याकाळ होती तिचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळेस एक प्रवासी म्हणून तो आजूबाजूच्या जंगलातल्या निसर्गाच्या कसा सौंदर्याच्या प्रेमात पडला, कसा मोहून गेला त्याचं वर्णन केलेलं आहे. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. म्हणजे त्याला वाटतं की इथं थांबावं, ह्या सगळ्या निसर्गाचा आनंद घ्यावा, परंतु त्याचं जे मन आहे ते त्याला तिथून पुढे जाण्यासाठी हे करत आहे, विनवणी करत आहे. कविता पाहूया. Whose woods these are I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. म्हणजे कवी एका जंगलामधून जात आहे, त्याच्या घोड्यावरती बसून जात आहे आणि त्या जंगलामधून जात असताना तो म्हणतो की हे जंगल कोणाचं आहे हे बहुतेक मला माहिती आहे. हे जंगल ज्याच्या मालकीचं आहे त्याचं घर गावात आहे, तो गावात राहतो आणि मी इथं थांबलेलं आणि त्याचं जे हे जंगल आहे ते पूर्ण हळूहळू भुरूभुरू पडणाऱ्या बर्फानी आता ते भरून जाणार आहे, ते पाहण्यासाठी मी इथं थांबलेलं तो मला पाहू शकत नाही. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. म्हणजे माझा जो छोटासा घोडा आहे त्याला हे जरा विचित्र वाटत असणार की इथं कुठेही जवळ फार्म हाऊस नाही आहे, राहण्यासाठी घर नाही आहे, जागा नाही आहे, थांबण्यासाठी निवारा नाही आहे आणि असा बर्फ पडत असताना, हे तळंसुद्धा पाण्याचं पूर्ण गोठलेलं असताना, घनदाट जंगल असताना, संध्याकाळची एवढी काळोखी वेळ असताना इथं थांबणं हे माझ्या घोड्यालाही जरासं विचित्र वाटलं असेल. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sound is the sweep of easy wind and downy flake. म्हणजे इथं थांबणं ही बहुतेक काहीतरी चूक झाली असावी आपल्या मालकाची असं त्या घोड्याला वाटलं असेल, म्हणून त्यांनी त्याच्या गळ्यात जी छोटीशी घंटा बांधलेली आहे, हार्नेस बेल्स म्हणजे छोट्याशा घंटा ज्या बांधलेल्या आहेत त्याच्या गळ्यामध्ये, त्या गळा हलवून, मान हलवून त्यांचा आवाज केला की आपलं काहीतरी चुकतंय, आपण इथून पुढे जायला पाहिजे, कारण इथं कुठे थांबण्यासाठी जागा नाही आणि बर्फ पडतो आहे आणि तिथं इतकी भयान शांतता आहे की तिथं फक्त वाऱ्याचा आवाज, हवेचा आवाज येतो आहे आणि जो हळूहळू पडणारा जो फ्लफी असा बर्फ आहे, हिमकण आहेत, त्याचं ते पडणं तितकाच आवाज फक्त आजूबाजूला येतो आहे.
The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. हे जंगल खूप सुंदर आहे, घनदाट आहे, काळोख आहे. इथं पडणारा बर्फ पाहत राहणं हे खरंच खूप सुंदर दृश्य आहे. पण मला माझी काही आयुष्यात काही कर्तव्ये करायची आहेत आणि त्यासाठी मी आत्ता इथं थांबून चालणार नाही. तर झोपण्यापूर्वी म्हणजेच विश्रांती घेण्यापूर्वी किंवा चिरकाल निद्रा घेण्यापूर्वी म्हणजेच मृत्यूपूर्वी मला जी माझी कर्तव्ये आहेत ती पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मला काही मैल आणखीन पुढं जावंच लागणार आहे. माझे जे कामं आहेत ते करावेच लागणार आहेत. त्यासाठीच या गोष्टीला एम्फसाइज करण्यासाठीच म्हणजे आपल्या बोलण्यातला ठामपणा दाखवण्यासाठीच हे वाक्य रिपीट केले गेले. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अशा रीतीने आज आपण स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग ही 3.3 इयत्ता 10वीची कविता अभ्यासली, जी रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांनी लिहिली होती. ही कविता तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.